आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार, भाजप नेते प्रवीण दरेकर जे आहेत TV9 मध्ये आपलं स्वागत। आज एक नारायणगावमध्ये घटना घडलेली आहे। आपल्या पदाधिकारी आहेत आशा बुचकेजी यांनी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत, त्यांच्यासोबत कार्यकर्ते होते। काय सांगाल? मला वाटतं मीही आपल्या माध्यमातून तो प्रसंग पाहिला। आशाताई बुचके यांची प्रतिक्रियाही त्या ठिकाणी ऐकली की अजितदादा येणार असतील, ते आमच्या महायुतीतले एक नेते आहेत। पालकत्वाच्या भूमिकेनं आम्हालाही कळवलं असतं तर त्या ठिकाणी आम्ही स्वागताला आलो असतो आणि महायुतीतला एक चांगला संदेश एकोप्याचा त्या ठिकाणी गेला असता, अशा प्रकारची भावना त्यामागे असल्याचं मला त्या ठिकाणी जाणवलं। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। तथापि एक गोष्ट खरी आहे की महायुती असताना अशा प्रकारे काळे झेंडे दाखवणं, प्रदर्शन करणं हे महायुतीच्या एकोप्याला त्या ठिकाणी हानिकारक ही वस्तुस्थिती आहे। परंतु मला वाटतं की प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये अत्यंत समंजसपणाची भूमिका घेत प्रतिक्रिया दिल्या पाहिजे। आता खरं म्हणजे अमोल मिटकरी, त्याचा जीव केवढा, तो सांगणार फडणवीसांनी खुलासा करावा। तर मला वाटतं अशा प्रकारच्या जी वक्तव्य करणार आहेत त्यांनी लगाम घातला पाहिजे। भुजबळ साहेबांचं वक्तव्य समंजसपणाचं होतं की बाबा गैरसमज असतील तर त्या ठिकाणी दूर करून आम्ही एकत्र काम करू। तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की वरिष्ठांनी समज द्यावी आणि त्याच्यामुळे मला वाटतं की महायुतीतल्या कुठल्याही नेत्यांनी क्रिया झाली तर लगेच प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही। पक्षाच्या फोरमवर नेतृत्व त्या ठिकाणी चुका असतील तर दुरुस्त करतील, काही गैरसमज असतील तर ते दूर करत पुन्हा आम्ही एकोप्यानं सामोरं जाऊ। परंतु आगीत तेल ओतण्याचं काम महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाच्या कुणीही करू नये, अशा प्रकारची माझी विनंती राहील। अमोल मिटकरींबाबत काही सूचना करणार आहात का? आज त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की फडणवीसांनी खुलासा करावा, अशी वक्तव्य येतच असतात। मला वाटतं सूचना त्याला कराव्यात जो ऐकतो आणि समजून घेतो। मी अनेकदा त्या ठिकाणी त्यांना विनम्रपणे सांगितलेलं आहे, परंतु त्यांना आता बोलण्यात कर्तृत्व वाटत असेल, दिसण्यात कर्तृत्व वाटत असेल तर त्याला कोणीच काही करू शकत नाही। आणि आम्ही सांगण्यापेक्षा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी माननीय सुनील तटकरे साहेबांनी मागे त्यांना समज दिले, किंबहुना प्रदेशाध्यक्षांशी बोलून कानावर घालून एखादी प्रतिक्रिया द्यावी, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका तटकरे साहेबांनी घेतली होती। परंतु मला वाटतं त्यांचाही त्या ठिकाणी आदेश किंवा भूमिका त्यांना लागू पडत नाही असं दिसतं। त्यांना सनसनाटी बोलणं, मोठ्या नेतृत्वावर बोलणं आणि प्रसिद्धीत राहणं एवढा सोस असल्याचं त्यांना दिसतंय। नक्कीच जर दुसरीकडे पाहायला गेलं तर जय पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये आज बैठका घेतलेल्या आहे आणि या संदर्भात काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी म्हटलं होतं की भाजपमधून अजितदादांवर दबाव आहे, कुटुंबातील कोणीतरी माझ्या विरोधात उभं करावं कर्जत जामखेडमध्ये। याकडे कसं पाहता? नाही, मला वाटतं अजितदादांचा पक्ष, अजितदादांच्या उमेदवाऱ्या हे अजितदादांनी त्यांचा पक्ष ठरवत असतो आणि अजितदादा काही एवढं अपरिपक्व नेतृत्व नाही की भाजपचा दबाव आणि भाजप सांगेल ते करायला। त्यांचं नेतृत्व, त्यांचं संसदीय मंडळी मोठे नेते आहेत, प्रगल्भ लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा निर्णय त्या ठिकाणी ते पक्षाच्या आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीनं घेतील। परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारचा दबाव भाजप आणतंय असं सांगून त्या ठिकाणी भाजपलाच कडघऱ्यात उभं करायचं, अशा प्रकारचा जो शरद पवारांचा डाव आहे तोच रोहित पवार पुन्हा तशा प्रकारचं वक्तव्य करून दाखवून देत आहेत।
अजितदादांची जनसन्मान यात्रा उद्या मुंबईमध्ये होते आणि खास करून जे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये होते. मागील काही काळामध्ये फडणवीसांनी थेट अजितदादांना पत्र लिहित याबाबत नवाब मलिकांबाबत आक्षेप घेतला होता. मात्र आता हे दोघं एकाच मंचावर उद्या दिसतील. काय यावर भाजपची भूमिका असणार? नाही, मला वाटतं देवेंद्रजींनी त्यांची भूमिका कधीही बदलली नाही, मागे घेतल्याचं मला माहीत नाही. आता हा प्रश्न अजितदादांची सन्मान रॅली जी आहे, जनसन्मान, ती त्यांच्या पक्षाची आहे, राष्ट्रवादी पक्षाची आहे. मग राष्ट्रवादीतल्या पक्षाच्या कार्यक्रमात कोण असावं, कोणी कुठे बसावा, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्याच्यामध्ये दखलंदाज करण्याची काही आवश्यकता नाही. नक्कीच शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत अनिल बाबर यांच्या मुलाला सुहास बाबरला जे सांगलीचे खासदार आहेत विशाल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. कुठेतरी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. मिठाचा खडाच नव्हे तर मिठाच्या ढेप पडलेल्या आहेत, फक्त आपल्याला खडे दिसत आहेत. षण्मुखानंदच्या सभागृहातला आपण महाविकास आघाडीचा मेळावा बघाल, सगळ्या नेत्यांची वक्तव्य बघाल, कुठल्याही प्रकारचा सुसंवाद त्यांच्यामध्ये नाही आहे. हे तर समोर आलेलं उदाहरण आहे आणि हे मोठ्या प्रमाणावर निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीमध्ये विचारांचं भगदाड पडलेलं आपल्याला दिसेल. नक्कीच धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते भाजप नेते प्रवीण दरेकर. कॅमेरा पर्सन हरी नेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.